नमस्कार. माझे नाव भाग्यश्री किशोर काळे. गाव कवळाने, शहर मालेगाव, जिल्हा नाशिक आणि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 306व्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. मी आज मातोश्री अहिल्याबाईंचा लोककल्याणकारी राज्यकारभार या विषयावर बोलणार आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. रणरागिणी तू पुण्यश्लोकी, जपलास वारसा शिवरायांचा, उतरून रणांगणी दाखवलीस शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाचा, न्यायदानाची पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा, अहिल्यादेवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन. जेव्हा समाजामध्ये अन्याय, अत्याचार, अधर्म होतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडले. 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक जन्माला आली. या कन्येचे तेजाने साक्षात सूर्यही लाजला. या कन्येचं नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. अहिल्याबाईला लहानपणापासूनच तलवार चालवणे, भाला फेकणे, युद्ध लढणे या गोष्टींचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते. हीच होती अहिल्याबाईंची व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात. वयाच्या 8व्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेरावांशी त्यांचा विवाह झाला. मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली. अहिल्याबाईंच्या जीवनात जर सर्वात जास्त योगदान कोणाचं असेल तर ते त्यांच्या सासरे मल्हारराव होळकर यांचे. कारण मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे अहिल्याबाई यांच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेली कौतुकाची थाप. मल्हारराव होळकर यांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला शिकवलं. युद्ध कसं करायचं. युद्ध रणांगणामध्ये सुरू होतं तेव्हा तोफांचे भयानक आवाज होतात, तेव्हा त्याला निधड्याने छातीने कसे सामोरे जायचं. होळकरांनी हे राज्याच्या पाठीवर आणि मनगटाच्या जोरावर होळकरांचे वंशजांनी हे राज्य उभे केले. आतापर्यंत सर्वात जास्त संकटे आणि राज्यकर्त्यावर आले असतील तर ते अहिल्याबाई होळकरांवर. अहिल्यादेवींच्या हृदयातील नवरा, मुलगा, सासरा, जावई यांचे निधन झालं. राज्यकारभार पाहण्यासाठी कोणी पुरुषच उरले नाही. अशा वेळी एकट्या अहिल्यादेवींनी राज्यकारभार करण्याचा निर्णय घेतला. याच संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे 50,000ची फौज घेऊन अहिल्यादेवीच्या राज्यावर चालून आला. परंतु अहिल्यादेवींची दूरदृष्टी बघा ना. त्यांनी आपल्या राज्यातील महिलांना तलवार चालवणे आणि इतर युद्धकला शिकवले आणि संपूर्ण भारत महिलांची फौज तयार करणाऱ्या अहिल्याबाई होळकरच होत्या. परंतु फक्त तलवार हातात घेऊन चालत नाही तर सोबत बुद्धी कौशल्यही लागते. म्हणूनच त्यांनी राघोबा पेशव्यांना पत्र लिहिले. मी एकटी आहे, अबला आहे असे समजू नकोस. जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्यावर आला घेऊन मैदानात उतरले तेव्हा तुम्हाला खूप जड जाईल. आपली भेट लवकरच रणांगणात होईल. परंतु मी हरले तर मला कोणी नाव ठेवणार नाही. परंतु तुम्ही जर हरलात तर सारे जग नाव ठेवतील. की एका महिलेकडून हरल्यात राघोबा पेशव्यांनी माघार पत्करली. शत्रूला रणात पराभव करण्याआधी मनात पराश्रुत करायचं असेल, कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहत नाही. हे मानशास्त्र अहिल्याबाईंच्या अवगत होते. हा इतिहास होता अहिल्याबाईच्या पराक्रमाचा. हा इतिहास होता राजकीय आणि सामाजिक कार्याचा. अहिल्याबाई होळकरांनी पतिनिष्ठ राहून राज्याचा कारभार सांभाळला, राज्याची सुरक्षा केली आणि अनेक ठिकाणी विकास कार्य केली. त्यांनी आपले मेहुणे तुकोजीराव होळकर यांच्या मदतीने सैन्याचं नेतृत्व केलं आणि रणांगणात युद्ध केली. तसेच राज्यातील लोकांना न्याय मिळवून दिले व अनेक तीर्थक्षेत्रांची देखील उभारणी केली आणि मंदिराचा विकास केला आणि राज्यव्यवस्था सुधारून लोकांना न्याय मिळवून दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले आणि सुव्यवस्था राखली. अहिल्याबाईंनी अनेक मंदिरांचे द्वारका, रामेश्वरम, गया आणि जगन्नाथांच्या मंदिरांचा समावेश आणि त्यांना न्यायप्रिय आणि दानशूर राज्यकर्ता म्हणून ख्याती मिळवली. लोकांना मदत केली आणि त्यांचे कल्याण केले.
त्यांच्या काळात रस्ते, घाट आणि नवसाटे बांधले होते, ज्यामुळे लोकांना सोयी सुविधा मिळाल्या. त्यांनी औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन दिले आणि धर्माचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. अहिल्याबाई होळकर या भारतातील सर्वात दूरदेशी आणि कुशल राज्यकर्त्यांपैकी एक मानल्या जातात. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि कार्यक्षमतेने एक आदर्श राज्यकारभार केला, ज्यामुळे मराठा इतिहास त्यांच्या नावात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जात आहे. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या. अहिल्याबाई होळकर हे भारतीय इतिहासातील एक आदर्श सक्षम मानले जातात. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव पुण्यश्लोक या नावाने ओळखले जाते. त्यांचे कर्तृत्व स्त्री शक्तीचा एक उत्तम नमुना आहे, ज्यामुळे त्यांना आजही आदर्शाने स्मरण केले जाते. आणि हेच तेजस्वी रत्न इसवी सन 1395 मध्ये अनंतात विलीन झाले. शेवटी एवढेच म्हणावसे वाटते, पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्ही समाजसेवा. पुरुष जातीचा बडगा छेदून केली तुम्ही समाजसेवा. भुकेला पोटे घास देऊन तृप्त केले तहानलेल्या जीवा. भुकेला पोटी घास देऊन तृप्त केले तहानलेल्या जीवा. जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा. जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा. अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा, निरंतर तेवत राहील दिवा. असंख्य राण्या झाल्या या जगात, असंख्य राण्या झाल्या या जगात, पण पुण्यश्लोकी कोणी नाही, पण पुण्यश्लोकी कोणी नाही. गर्व ज्यांचा या मराठी हृदयाला, गर्व ज्यांचा या मराठी हृदयाला, एकच त्या महाराणी अहिल्यादेवी होळकर झाल्या, अहिल्यादेवी होळकर झाल्या. अशा या पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांना मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.